दोन्ही संघाचे 12th मॅन दोन दोन धावाची पॅनल्टी लागेल मॅच चालू व्हायच्या 12th मॅन नाही आले तर दोन्ही संघांना विनंती आहे 12th मॅन लवकरात लवकर कॉमेंट्री कक्षात पाठवा 2 धावाची पॅनल्टी अन्यथा सलामीरला कोण कोण आहेत बॉलरचं ना स्ट्राईकला म्हणून नॅक्झन टीमने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केले ते बेटर 11 या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि क्षेत्ररक्षणाबाबतीत मोनो आणि सूरज ओपनर कोण आहे थांब तुला पण नाही माहित कळालं जाणार कोण बॉलिंग मार्फत आहे ते रोशन संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक मार्गस्थित असताना रोशन यांचं मोनो आणि सूरजची जोडी आलेले SN11 संघाकडून NS11 संघाकडून स्ट्राईकला आहेत ते सूरज नॉन स्ट्राईकला आहेत ते मोनो सायमन 11चे खेळाडू आहेत सायनवरनं आलेत नवी मुंबई खेळण्यासाठी आणि बेटर 11 संघ देखील राजापूरचा आहे रत्नागिरीतनं हा संघ इथं दाखल झालेला आहे नवी मुंबईमध्ये घनसोलीत या स्पर्धेमध्ये डेक बॉईज अंपायर आयोजित पहिलं शतक मार्गात असताना रोशन यांचं बघूया रत्नागिरीवरनं आज इथं आलेले आहेत घनसोलीत नवी मुंबईत काय करतात समोर आहेत सायमिलन सायन सूरज हो इथं पहिल्याच चेंडू अपील केली आहे आणि इथं पंचांनी देखील आउट दिलेला आहे इथे मात्र सूरजला मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलेला आहे तो सूरज एवढ्या लांब ना आल्यात भावा काहीतरी फायदा घेतला पाहिजे का नाही पहिल्याच चेंडूवर आणि स्ट्राईकला आता आलेले आहेत ते सूरज यांची जागा भरून काढण्यासाठी विक्की सॅमिलनचे फलंदाज दुसरा चेंडू रोशन यांचा पहिल्या षटकातला दुसरा चेंडू देखील खोदून काढलेला चेंडू मैदानला लेकिन सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानला दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत पहिला चेंडू विकेट दुसरा चेंडू डॉट परत एकदा तशाच प्रकारे विकेट घेतलेला आहे तो विक्कीला सुद्धा परत पाठवले ते रोशन यांनी 2 विकेट 0 धाव संख्या 3 बॉल अजूनही खातं उघडलेलं नाही ते सायम 11 सायन काय गोलंदाजी करतात आहेत बेटर 11 राजापूर रत्नागिरी
रत्नागिरीतनं हा संघ इथं दाखल झालेला आहे. नवी मुंबई नगरीत घनसोली काय गोलंदाजी करत आहेत, उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोशन यांची. आणि आता विकेटची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते डी के स्वायमिलन डी के सायमन्स 11 डी के. चला चौथा चेंडू पहिल्या शतकातला. हो इथं मात्र तोच चेंडू हाताळला परत एकदा, पण निर्धाव चेंडू. काय षटक हाताळलंय, अजून एकही धाव दिली नाही. 4 चेंडू हाताळलेत पण एकही धाव नाही दिली अजून. काय गोलंदाजी टाकतोय रोशन, 2 विकेट सुद्धा घेतलेत त्यांनी. हो 5वा चेंडू मात्र टोलवला आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि बॉल जाईन सीधा सीमारेषे पार. 4 धावेसाठी चौका. 5व्या चेंडूवर मात्र खातं ओपन करताना दिसतात ते आपल्याला डी के. SN 11 सायनचे खेळाडू आहेत ते डी के. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या शतकातला. स्ट्राईकला ते डी के. चेंडू खेळून काढलेला आहे चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षकांना थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्येने धावसंख्या बळ 1 धावसंख्या होते ते 5. 2 गडी बाद 5. पहिलं शतक इथं संपलेलं आहे. दुसऱ्या शतक मार्गस्थ असताना मोनू स्ट्राईक नॉन स्ट्राईक डी के. बेटर 11 साठी मार्गस्थ घेऊन येत असताना दादू संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. स्ट्राईकला आहेत ते डी के. डी केनी खेळून काढलेला चेंडू मात्र इथं क्षेत्ररक्षक नाही आणि क्षेत्ररक्षक कुठलीच चूक न करता चूक न करता चूक एकच धाव शांत बसायला लागेल ते डी के यांना. 1 धावसंख्या बरोबर ती 6. 2 गडी बाद 6. बॉलिंग मार्फत आहेत ते दादू. चला दादू यांचा दुसरा चेंडू हातात विक्की मोनू निर्धाव चेंडू. चला सामन्याला करूया सुरुवात. परत एकदा चालू होते सामना. तिसरा चेंडू घेऊन ते दादू. सामना करीन तो मोनू. पॅटर्न धावसंख्येत बढत होते 1 धावेने. धावसंख्या 7 या धावसंख्येवर 2 गडी बाद 7. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातले. स्ट्राईकला ते डी के. डी केनी खेळून काढलेला चेंडू जातोय मात्र इथं शेंदर असे क्षेत्ररक्षण. सिंगल धावा समाधान मानायला लागेल ते डी के यांना. 1 धावसंख्येत बाद. धावसंख्या जाऊन पोचली ती 8 या धावावर. 2 गडी बाद 8. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्फत आहे ते दादू राजापूर. मोनू निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू. कुठलीही धाव नाही या चेंडूवर.
सुंदर अशी गोलंदाजी दादू यांची. चला शेवट चेंडू खेळून काढलाय तो मोनू यांनी आणि मारलेला आहे बिग हिट षटकार 6 धावांसाठी. षटक समाप्त दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर धावा लागलेल्या आहेत त्या 14. 2 गडी बाद 14. 4 षटकाचा सामना आपल्या भेटीला घेऊन आलेला. आजच्या रजनीचा शेवटचा दिवस. शेवटच्या रजनीतला तिसरा सामना दिवसातला हा तिसरा सामना. क्वालिफायर झालेली टीम आहे ती VD11 नेरूळ. फायनलला खेळणार VD11 नेरूळ. आज बघू कुठला संघ त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसेल आपल्याला संध्याकाळी. VD11 नेरूळ वर्सेस आज जो संघ जितेल तो जाईल फायनलला. डिकेंच्या बॅटीतून आलेला आहे सुंदर असा षटकार. धावसंख्येत वर 6 आणि 20 धावसंख्या. किरण बॉलिंग मार्फत आहेत ते संघासाठी तिसरं. किरण केतन किसन सॉरी माफ करा किसन तिसरा षटक घेऊन परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे तो. आणि इथं पंच विकेट मोनू रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो मोनू विकेट. 3 गडी बाद. धावपकाचा स्कोर आहे तो 20 या धावसंख्या संघ आज पोचलेला आहे. तिसरा षटक मार्गाचं असताना 2 चेंडू झाले तिसऱ्या षटकातले. पहिल्याच चेंडू मोठा प्रहार केलाय DK यांनी. सोनू मोनू आउट झाला. मोनूची जागा भरण्यासाठी आला आता सोनू. नॉन स्ट्राईकला आहे तो सोनू. स्ट्राईकला आहे तो DK. काय गोलंदाजी चालू आहे. एकही वाईट अजून चेंडू टाकला नाही. ओ काय कॅच सोडली. काय कॅच ड्रॉप झाली. सुंदर झेल होता मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी जरा कमी पडलं जरा. DKची कॅच सोडली. एक धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोचली ती 21 या आकड्यावर. 3 चेंडू समाप्त. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि स्ट्राईकला आता आलेले आहेत ते सोनू. चला चौथा चेंडू सोनू यांच्यासाठी. सोनूने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमा लगत पार. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. 6 धावसंख्या परत होती 27. सोनू अजूनही 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातले. कृपया तिथं जे प्रेक्षक बसलेले आहेत फुटपाथवर त्यांनी कृपया तिथनं उठावे. प्रेक्षक नेक्स्ट झोनचे बी फिल्डर बसलेले आहेत तिथं थोडे आणि त्याच्या पुढे अजून जरा प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कृपया करून मागे जावे. थोडं सहकार्य करा प्लीज. परत एकदा सोन्याने खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगला चेंडू जात असताना दिसताना क्षेत्ररक्षक धावून आलेला. इथं 2 धावाचा प्रयत्न करत असताना इथं मात्र सोनियांनी बाजी मारलेली आहे. सोनियांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा त्यांनी धावसंख्येत बरोबर होते तो 29. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट चेंडू तिसरी ओव्हर मार्गात असताना शेवटचा चेंडू किसन यांचा खेळून दिलेला चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना इथं मात्र क्षेत्ररक्षकाने कुठलीही चूक न करता कॅच पकडलेले आहे.
सुंदर असं क्षेत्ररक्षण, विकेट. सोनू इज बॅक टू पवेलियन. तिसरे षटक समाप्त होत असताना 29 धावांवर 4 गडी बाद. काय रोखलंय संघाने. 18 चेंडू मध्ये फक्त 29 धावा. अजून एकही गोलंदाजाने एकही वाईट एक्स्ट्रा धावाचे स्वरूपात रन दिलेले नाहीत. एकही रन दिलेले नाही. काय गोलंदाजी करतात राजापूर फ्रॉम मॅन फ्रॉम रत्नागिरी. रत्नागिरी वर्सेस सायन्स. काय मॅच चालू आहे. आशिष सोनूची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो आशिष. आणि बेटर 11 रत्नागिरी या संघाकडून शेवटचं शतक घेऊन आलेले आहेत ते यश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक. सामना करेन तो DK. सायन्सचा खेळाडू आहे DK देखील. हो एक धाव संकेतवर धाव संख्या जाऊन पोचली ती 30. एकच बॉल झाले ना तसे. अरे एकच बॉल झाले ना. हो एकच बॉल. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. यश सामना करतील ते आशिषाने इतरांच्या स्वरूपात मात्र बाद होताना आपल्याला दिसतात. 5वा आदरा बसलाय तो सायन 11 संघाला. राहुल कॅप्टन आहेत. राहुल नेक्स्ट जॉन 11 सायन. नॉन स्ट्राईकला आहेत कॅप्टन कुल आणि स्ट्राईकला आहेत ते DK देखील मोठे मोठे पटके मारण्यासाठी. तिसरा चेंडू शेवटच्या षटकातला. हो DK यांनी खेळून काढलेला चेंडू जातोय. एक बाउन्स सीमारेषे पार. चौकार. 4 धावांसाठी खेळून काढलेला चौकार. 4 धावसंख्येत बरोबर होते ती 34. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे त्या शेवटच्या षटकातले. याच्या पुढचे होणारे सामने दोन्ही संघ ओव्हर सामना संपल्यावर दोघांनी टॉक्स बॉक्स जवळ यावे. स्ट्रायकर आणि कुठले सार्थक 11 आणि सार्थक 11 आणि जय हनुमान स्फोट यानंतरचा सामना. दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती आहे मंचाजवळ येऊन थांबावे. सार्थक 11 आणि जय हनुमान स्फोट. सार्थक 11 कुठले शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. 34 धावा 5 गडी बाद. DK शेवट 3 चेंडू शिल्लक. पंचायत हात खोलताना दिसतात आहेत. वाईटचा इशारा. धावसंख्येत 1 निभर 35. 5 गडी बाद 35. सार्थक 11 डोंबिवली. जय हनुमान स्फोट खारघर यानंतरचा होणारा सामना. इथे मात्र
हो थोडं पंब. दोन धाव घेण्याची इथं गरज असताना धावरूपच्या स्वरूपात झालेला आहे तो डी के बाद. सहावा झटका लागतोय तो सायन इलेव्हन संघाला. डीकेची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते दीपक. दुसऱ्या रनला विकेट झालाय डीके. एकच धाव. एक धावसंख्येत बरोबर होती ती 36 36. दीपक यांनी खेळून काढलेला चेंडू इथं क्षेत्ररक्षण कुठली चूक न करता इथं मात्र झेल बाद दीपक. परत एक 7वा आदरा बसतोय तो सायन इलेव्हन संघाला. काय गोलंदाजी करतात राजापूरचे संघ. बेटर 11 रत्नागिरी. नेक्स्ट बॅट्समॅन मंगेश. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाले ते 36. 7 गड्याच्या मोबदल्यावर 7 विकेट. 7 गडी गमावले. नाही व्हाईटला नाही विकेट. एक विकेट आहे 1+ विकेट आहे. इथं एका धावेवर समाधान माना लागेल ते. एक धावनी स्कोर करते तो 37. 24 चेंडू 38 धावा बनवायच्या त्या बेटर 11 राजापूर रत्नागिरी संघाला. 37 स्कोर केलेला आहे तो सायन 11 संघाने. 38चं लक्ष दिले ते बेटर 11 रत्नागिरी टीम समोर. सार्थक 11 डोंबिवली कर्णधार. सार्थक 11 डोंबिवली. आज सगळे शहरी संघ खेळण्यात येणार आहेत. ओपन संघ खुल्या गटातील संघ आज खेळवले जातील. सगळे यापुढचे सगळे सामने खुल्या गटातले होतील. आताच तुम्ही पाहिलं सायन आणि रत्नागिरीची मॅच जिथे सायनने 38चं लक्ष दिलंय ते रत्नागिरी या संघाला 24 चेंडू 38 धावाचं लक्ष दिलेलं आहे ते.
सार्थक इलेव्हन डोंबिवली संघ, सार्थक इलेव्हन डोंबिवली आल्यात का इथं? 12th मॅन सायनचा 12th मॅन अंपायर जुने झालेले बॉल इथं मंचावर पाठवून द्या. सगळे बॉल पाठवा, जुने सगळे बॉल पाठवा मंचावर. सलामी कोण आहे रे? स्ट्राईकला कोण आहे? प्रशांत. स्ट्राईकला आहेत ते प्रशांत, नॉन स्ट्राईकला आहेत ते ओमकार आणि गोलंदाजी मार्फत आहेत ते सूरज. बेटेर 11 संघाकडून ओपनिंगची जोडी मैदानात दाखल झालेले आहे. ते सलामीवर दाखल झालेले आहेत ते रत्नागिरी संघाचे प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते ओमकार आणि सायन 11 संघाचा गोलंदाज आहे तो सूरज. पहिल्याच चेंडूवर इथं बिग हिट दाखवून दिलेला आहे तो प्रशांत यांच्या बॅटीतून आलेला बिग हिट षटकार 6 धावांसाठी. काय असे काय सुंदर खेळ खेळत आहेत. एवढ्या लांब आले जरा तरी काहीतरी फायदा नको. मग अशी बॉलिंग करताना पहिल्याच चेंडूवर विकेट, आता बॅटिंग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार. काय सुरुवात केली आहे, सुंदर अशी सुरुवात. चला बॉल. क्षेत्ररक्षणात थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण. इथं मात्र एका धावा समाधान मानावं लागते. ते 2 चेंडू 7 धावा. तू पैसे घे फक्त बाकी आम्ही बघतो. ओमकार आहेत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. चला सामना लवकरात लवकर चालू करा. पंच निर्णय डॉट. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावसंख्या झाली स्कोरवर. बिनबाद रत्नागिरी या संघाच्या. बेटर 11 रत्नागिरी. स्ट्राईकला आहेत ते ओमकार, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत, बॉलिंग मार्फत आहेत ते सूरज. सायन 11 संघाकडून पंचांनी इथं मात्र वाईटचा इशारा दिलेला आहे. घोषांतिक धाव 8 धाव. धावसंख्येत 1 निवड.
पुढचा चेंडू सामना करतील ते ओमकार. सूरज यांचा षटकातला चौथा चेंडू. चौथाच चेंडू खेळून दिलेला चेंडू आहे, कोणीही तिथे नाही आणि चेंडू जातोय एक बाउन्स. इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथं 2 धावा समाधान लागतात. त्या ओमकार 2 धावसंख्या बदलते 10. काय शॉट खेळलेला एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. परत एकदा मोठा शॉट मारत होता, इथे मात्र असफल झालेला दिसते फलंदाज ओमकार. शॉर्ट मिडनला मारलेला चेंडू जाते लॉंग ऑन आणि इथे मात्र एकच धाव घ्यायला लागते. एका धावसंख्येत बरं होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बरं झाले ती 11 बिनबाद 11. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. 38 ला नाही का, 37 रन झालेत का, सॉरी 27 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 27 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर झालाय तो 11 बिनबाद 11. सोनू गोलंदाजी मार्फत आहे ते साई निर्वहन संघाचे सोनू. स्ट्राईकला आहेत ते रत्नागिरीचे ओमकार. बेटर 11 रत्नागिरी संघाकडून काम करतात ओमकार. स्ट्राईकला आहेत ते, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. चला मोनू यांचा पहिला चेंडू. हो चला पहिला चेंडू हाताळलेला इथं प्रशांतसाठी निर्धाव नाही खाना. करतो लिहितो डॉट आहे. सिंगल सॉरी माफ करा. स्ट्राईकला ते प्रशांत. दुसरा चेंडू तो देखील टोलवला आहे प्रशांतांनी. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षणला चेंडू काहीच सुचेना. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचली ती 18. अजूनही 16 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. फक्त 20 धावा. 16 चेंडू 20 धावा. एकही गडी अजून नाबाद नाही. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. वाईट चेंडू 45 करता. एक धावसंख्येत बर 19. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेत प्रशांत. चोरटी धाव
अशाच प्रकारे धावेत एक निबर. धावसंख्या जाऊन पुसली ती 20. 20 या आकड्यावर. बिनबाद 20. किती बॉल झाले अजूनही 15 चेंडू मध्ये 18 धावेची गरज. बेटर 11 रत्नागिरी या संघासाठी. 15 बॉल 18 रन. सुंदर असं खेळून काढलेला चेंडू. इथे मात्र पंच सांगतात चौकार. 4 धावेचा मारलेला चौकार. 24. ओमकार. परत एकदा ओमकारांनी टोलून दिलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. 6 धावांसाठी षटकार. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. धावसंख्या झाली ती 30. बिनबाद 30. अजूनही 13 चेंडू आणि जितण्याची गरज आहे ते फक्त 8 धावसंख्येची. शेवटचा चेंडू आहे. कृष्णा कांबळे व्यासपीठावर यावे. कृष्णा कांबळे. कृष्णा रोहिदास कांबळे. वाईट चेंडू. पंच इशारा करतात ते वाईट. कृष्णा रोहिदास कांबळे कृपया व्यासपीठावर यावे. संयम लबडे उर्फ चिंटी आप्पा मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवाड. इथे एक धाव तर पूर्ण केली मात्र दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत त्या ओमकार यांनी. धावसंख्या 2 निबर. धावसंख्या जाऊन पोचली ती 33. आता फक्त राजापूर रत्नागिरी संघाला जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 5 धावा. 5 धावा 12 चेंडू. स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्फत येत आहेत ते सायन 11 संघाचे. 0 विकेटवर खेळतात आहेत बेटर 11 राजापूर मॅन फ्रॉम रत्नागिरी. रत्नागिरीवर हा संघ इथं दाखल झालेला आहे नवी मुंबई नगरीत घनसोली या गावात. अजूनही 2 षटकाचा खेळ संपतात. 2 षटकामध्ये फक्त 5 धावाची गरज. बॉल मारवत आहेत ते गणेश. प्रथमेश यांनी पहिल्याच चेंडूवर गणेशांच्या डीच्या स्वरूपात 1 धाव डिक्लेअर. 34 धावसंख्या. चला बॉल. राकेश दास बॉल तिकडे. बॉल गेलाय. बॉल घेऊन या. कव्हर बांधला. वंडी 34 धावा. अजूनही 4 धावाची गरज. 11 चेंडू आणि 4 धावा. हो परत एकदा पुढचा चेंडू मात्र बिग हिट षटकार. 6 धावाची. हार्ड लक सायन 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन बेटर 11 राजापूर रत्नागिरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या सामन्याचा सामनावी ठरला येतो. या मॅचचा सामनावीर सरलाय तो ज्यांनी गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्या आणि फक्त 8 धावा प्राप्त केल्या.
गोलंदाजी करताना त्याने 3 विकेट घेतली.